नमस्कार. आज आपण होळी सणाबद्दल खरा इतिहास जाणून घेणार आहोत. हिरण्यकश्यप राजा होता. ते बहुजन समाजाचे होते. त्यांच्या राज्यात गरीब श्रीमंत असं भेदभाव नव्हते. सर्वजण बरोबरीने गुण्यागोविंदाने राहत होते. पण तेथे काही कपटी माणसे होती. ते ब्राह्मण होते. त्यांनी कश्यप राजांना मारून राजाचे राज्य हडपण्याचे ठरवले. त्यांनी एक मोठा प्लॅन बनवला. कश्यप राजांना एकटाच मुलगा होता. त्याचं नाव प्रल्हाद होते. ब्राह्मण लोकांनी त्यांच्या मुलांना सांगून प्रल्हाद यांना व्यसनी बनवले. शिक्षण घेऊ दिले नाही. पूर्णपणे व्यसनाच्या आहारी जाण्यास भाग पाडले. ब्राह्मणांची पोरं प्रल्हाद यांना इतके विश्वासात घेतले होते की ते पोरं जे काही सांगेल तेच करत. जास्त दारू पाजून या मुलीला पकडून आण तर प्रल्हाद आणीत असत. या मुलीवर जबरदस्ती कर तर ते करत असत. त्या मुलींचे आई वडील कश्यप राजांकडे न्याय मागायला जाऊ लागले. त्यावेळी प्रल्हादचे आई वडील चिंतेत अडकून राहिले. प्रल्हाद यांना राजा खूप समजावले तरीही प्रल्हाद त्यांचे काहीही ऐकले नाही. त्यावेळी राजा प्रल्हाद यांना राज्यातून बेदखल केले. त्यानंतर अजून ब्राह्मण लोकांनी दारू पाजून मटण खाऊ घालून राजांच्या विरोधात भडकवले. प्रल्हाद पूर्णपणे ब्राह्मणांच्या कंट्रोलमध्येच होते. त्यानंतर कश्यप राजांची बहीण होलिका यांचं लग्न ठरवण्यात आलं. उद्या लग्न आहे. आज त्यांनी त्यांच्या वहिनीला म्हणजेच कश्यप राजा यांची पत्नी यांना म्हणाल्या की प्रल्हाद छोटा असतानापासून आम्ही त्यांचा सांभाळ केला आहे. माझ्या लग्नात सगळेजण खाणार पिणार. आमचा प्रल्हाद उपाशी कसा राहील? भावनेच्या भरात होलिका विचार केला की वहिनी तू मला जेवण दे. मी जाऊन तो कुठे असेल तिथे जेवण नेऊन देईन. होलिका प्रल्हादला हुडकत जाऊ लागली. रस्त्यात जे कोणी भेटेल त्यांना विचारत होती माझ्या भावाला कुठं पाहिलं आहे का? पुढे गेल्यावर तेच ब्राह्मण लोक होलिकाला भेटले. होलिका त्यांना पण विचारली तर ते बोलले त्या तिथे रस्त्याच्या कडेला दारू पिऊन पडलेला आहे. तर होलिका तिथे जाऊन पाहिले तेथे प्रल्हाद नव्हते आणि ते ब्राह्मण लोक बोलले की तेथे नाही, शेतात झोपला आहे. होलिका शेतात जाताच ब्राह्मणांनी घोळका करून होलिकावर जबरदस्ती केली. होलिका जखमी झाल्या. ब्राह्मणांनी विचार केला की राजांना हे जर समजलं तर आम्हाला जिवंत सोडणार नाही. म्हणून त्यांनी होलिकावर रात्रभर जबरदस्ती करून पहाटे 4 वाजता सगळीकडून लाकडं गौऱ्या गोल ठेवून होलिकाला जाळून टाकलं. सकाळपर्यंत होलिका राख बनली होती. राजा कश्यप होलिकाला सगळीकडे शोधत होती. राणी पण हैराण होती. रात्री गेली अजून कसं काय आली नाही. राजाला राणी सांगितली. प्रल्हादला जेवण द्यायला होलिका गेली होती. राजा काही शिपाईला शोध घेण्यास पाठवले. गावातील काही लोकांकडून सगळी माहिती भेटली. त्या ब्राह्मणांना पकडून आणले. राजा त्या ब्राह्मणांना शिक्षा सुनावली. गाढवावर बसवून दिंड काढण्यात आले. अबीर अबीर म्हणून चिखलाने मलमूत्राने राखेने ब्राह्मणावर घाण टाकू लागले. अबीर म्हणजे धोका, छळ, कपट. राजाच्या बहिणीवर अत्याचार केला, मारून टाकले. ब्राह्मणांच्या कपाळावर तलवारीने रेष मारले गेले. त्यांना अबीर म्हणू लागले. पण काही ब्राह्मणी लोकांनी या सत्य कथेला डांबून ठेवण्यात आल्या. होळी, रंगपंचमी, सण उत्सव असं पौराणिक कथा सांगून त्यांना विश्वासात घेऊ लागले. तेच खरे समजून आता तेच सर्वजण खरे काय आहे ते जाणून न घेता सण उत्सव साजरा करत बसले आहेत. आजी आजोबा सांगितले म्हणून, सगळेजण सांगतात म्हणून, इतिहास कोणीतरी सांगितलं म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही इतिहास जाणून घ्या, पुस्तके वाचा. बहुजनांवर नेहमी धोकाच होत आला आहे. किती पण सण आहेत, सगळे आमच्या राजा महाराजांच्या हरण्याचे प्रतीक आहे आणि तेच आम्ही आनंदाने साजरा करतो. शंभू महाराज, संत गुरु रविदास, दसरा 10 राजांना मारण्यात हरवण्यात आलं ते सण साजरा करतात. सांगण्याचा उद्देश इतकाच की इतिहास वाचा, इतिहास समजून घ्या. त्यावेळी जर बाबासाहेब आंबेडकर सण उत्सव करत बसले असते तर देशाला संविधान भेटलाच नसता. त्यांनी स्वतः सांगितले आहे देव, धर्म, सण उत्सव यावर विश्वास ठेवू नका. त्यांना इतिहास माहीत आहे. तुम्हालाही ज्यावेळी खरा इतिहास समजेल त्यावेळी तुम्ही स्वतः लोकांना पटवून सांगाल खरा इतिहास काय आहे ते. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास मित्रांना शेअर करा. विचार आवडल्यास लाईक करा. तुम्हाला तुमचे मत सांगायचे असल्यास कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे असेच इतिहास जाणून घ्यायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.